उद्धव ठाकरे आज आणि उद्या सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या दौऱ्यावर। सावंतवाडीत उद्धव ठाकरेंची सभा। धुळ्यामधून उद्धव ठाकरेंचा ताफा जात असताना भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना रोखलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी नौदल दिनानिमित्त कोकणात आले, पण जाताना पाणबुडी प्रकल्प गुजरातला घेऊन गेले। उद्धव ठाकरेंची टीका। आमच्या सोबत येणाऱ्यांना चौकशीला सामोरं जावं लागतं, पण आमचे दिवस आल्यावर व्याजासकट पूर्ण घेऊ। उद्धव ठाकरेंचा मोदी सरकार आणि शिंदे गटाला इशारा। गद्दारांच्या नाकावर टिचून शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवणारच। मालवणमधून उद्धव ठाकरेंचा भाजपसह शिंदे गटाला इशारा। मतांसाठी मोदींना शिवरायांची आठवण आली, ठाकरेंची टीका। कोंबडी चोराची पिसं तुम्हीच काढलीत, नारायण राणेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंचा टोला। दीपक केसरकर सिंधुदुर्गातील डबल गद्दार, उद्धव ठाकरेंची नाव न घेता दीपक केसरकरांवर टीका। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यामुळे कोकणात प्रचंड उत्साह। आमदार राजन साळवींची प्रतिक्रिया। कुणी कितीही सभा घेऊ, महायुतीचाच खासदार येणार। उद्धव ठाकरेंच्या सभेवर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। कोकणामध्ये येऊन उद्धव ठाकरे काय दाखवणार? जेवढे आमदार शिल्लक आहेत त्यांना निवडून आणून दाखवा। शिवसेना नेते रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका। शेवटची निवडणूक आहे असं भावनिक आवाहन केलं जाईल, पण कधी शेवटची निवडणूक असेल काय माहीत। अजित पवारांचं नाव न घेता शरद पवारांवर निशाणा। अजित पवारांनी आज हद्द ओलांडली। एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करणं कितपत योग्य? जितेंद्र आव्हाडांचा सवाल। तर भावनिक आवाहन तुम्ही करता, येणाऱ्या काळात बारामतीकर जागा दाखवतील, आव्हाडांचा हल्लाबोल। राजीनामा देणं हे भुजबळांचं नाटक। राजीनामा दिल्यानंतरही भुजबळ कॅबिनेट बैठकीत हजर राहिले। संजय राऊतांचा भुजबळांवर निशाणा। तर शिंदेंनी भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर काढायला हवं होतं, राऊतांचं वक्तव्य। छगन भुजबळांच्या राजीनाम्याची प्रत सुद्धा बाहेर आली नाही। आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया। राजीनामा देऊन भुजबळांनी उपकार केले का? राजीनामा द्या, नाहीतर डोक्यावर घेऊन फिरा। भुजबळांच्या राजीनाम्यावर जरांगेंची प्रतिक्रिया। भुजबळ स्वतःच्या सरकारवर संशय घेत आहे। अजित पवार आणि फडणवीसांना धक्का देण्याचं भुजबळांचं षडयंत्र। मनोज जरांगेंचं टीकास्त्र। ओबीसी समाजाला भुजबळ संपवत आहेत, गोरगरीब उपाशी मरावेत असे भुजबळांचे विचार। जरांगेंचं वक्तव्य। भुजबळांकडून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न। भुजबळांच्या मेळाव्यावर बंदी घालण्यात यावी। 12 बलुतेदार ओबीसी नेते सोमनाथ काशीद यांची मागणी। आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकार पूर्ण अपयशी। मराठा आणि ओबीसी समाजात अस्वस्थता। आमदार जयंत पाटील यांची टीका। लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचं 4 ते 11 फेब्रुवारी दरम्यान घर चलो अभियान। भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर अभियानाची जबाबदारी। तर दररोज 18 तास काम करा, बावनकुळेंचे आदेश। नक्षलवाद आणि इतर देशविघातक शक्तींशी लढण्यासाठी राज्यात लवकरच पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट केला जाणार। तर आदिवासी भागात रोज कनेक्टिव्हिटीसाठी बिरसा मुंडा सडक योजना राबवणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। मी काय करतो हे नगर जिल्ह्यातील जनतेलाच माहीत। संजय राऊतांच्या बेताल वक्तव्यामुळे पक्षाचं वाटोळ झालं। राहुरीतील वकील दाम्पत्याच्या हत्येवरून राऊतांनी केलेल्या टीकेला राधाकृष्ण विखे पाटलांचं प्रत्युत्तर। भाजपला लोकसभा महत्वाची, तशी आम्हाला विधानसभा। विधानसभेच्या वाटाघाटी झाल्या तरच लोकसभेला भाजपसोबत लढू। आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य। महायुतीत शिवसेनेच्या कोट्यातील रामटेक मतदारसंघावर भाजपचा दावा। भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर कोळे यांची माहिती। आमदार शहाजी बापू पाटलांकडून महेश गायकवाड यांच्या तब्येतीची विचारपूस। तर या घटनेमुळे भाजप शिवसेनेत कुठलीही फूट पडणार नाही, शहाजी बापू पाटलांची माहिती। बंदूक देशासाठी काढा, स्वहितासाठी नाही। उल्हासनगर गोळीबार प्रकरणावरून बच्चू कडू यांचा सल्ला। बिहारला महाराष्ट्राने गुन्हेगारीत मागे टाकलं। गणपत गायकवाडांच्या गोळीबारावरून राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटलांची टीका।
भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर हिल लाईन पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. द्वारली गावातील जमीन मालकाला जातीवाचक शब्द वापरल्याने आमदारांसह इतर 7 जणांवर गुन्हा दाखल. राज्यात सनदी अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य नियुक्त्या, सनदी सेवेतील अधिकाऱ्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील घरात बॉम्ब असल्याचा निनावी फोन. बॉम्ब शोधक पथकाच्या पाहणीनंतर अफवा असल्याचं स्पष्ट. 2 दिवसांपूर्वी आव्हाडांना जिवे मारण्याची धमकी आल्याची माहिती. कोस्टल रोड उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट. कोस्टल रोड पूर्ण नाही तरीही काहींचा श्रेय घेण्याचा प्रयत्न. कोस्टल रोडच्या उद्घाटनावरून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका. मुंबईत 38,79,000 घरांचं सर्वेक्षण पूर्ण. सर्वेक्षण करण्यासाठी 30,000 कर्मचारी कार्यरत होते. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची माहिती. मुंबईमधील मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गांचं सर्वेक्षण पूर्ण. सर्वेक्षणात 14% घरं बंद असल्याची माहिती. 9.23% कुटुंबियांचा सर्वेक्षणाला नकार. महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढणार. राज्यातील किमान तापमान 4 ते 5 अंश सेल्सिअसनं घटण्याची शक्यता. राज्यात 40 ठिकाणी रोपवेची उभारणी होणार. प्राचीन मंदिरं, गडकिल्ल्यांवर पर्यटकांना पोहोचता यावं यासाठी निर्णय. सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याचे नितीन गडकरींचे निर्देश. मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात मोफत आरोग्य शिबिर. संपूर्ण महाराष्ट्रातील लहान मुलांसाठी शिबिराचं आयोजन. ठाणे स्थानकात विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई. 1,731 फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून 6,02,000ची दंड वसूल. उरण ते नवी मुंबई दरम्यान सुरू झालेल्या रेल्वेची 20 दिवसात 13 लाखांची कमाई. दररोज या रेल्वेतून 2,500 ते 3,000 प्रवाशांचा प्रवास. ठाणे बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्पासाठी केंद्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाल्यानं भूमिपूजनातील मोठा अडथळा दूर. येत्या 19 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन होण्याची शक्यता. नवी मुंबईतील 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा. मुंबई उच्च न्यायालयाचे नवी मुंबई महापालिकेला आदेश. मुलुंडमधील नागरिकांचं मूक मानवी साखळी आंदोलन. प्रकल्पबाधितांच्या वसाहतीला आणि धारावीकरांच्या पुनर्वसनाला मुलुंडकरांचा विरोध. मतदानावर बहिष्कार घालण्याचा मुलुंडमधील नागरिकांचा इशारा. पालघरच्या बोईसर चिल्लार MIDC मार्गावर अपघात. भरधाव 4 चाकी वाहनाची बाईकला धडक. 2 जण गंभीर तर 1 जण किरकोळ जखमी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.